कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना ग्रीनफील्ड रिसॉर्ट कंपनीने आडोशीमधील पाझर तलावाशेजारी विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे। कंपनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करणार असल्याने आतकर गावातील ग्रामस्थांना पुढील काळात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी याविरोधात सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। ग्रीनफील्ड रिसॉर्ट कंपनी आडोशीमधील पाझर तलावाशेजारी विहीर खोदून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करणार आहे। त्यामुळे पुढील काळात मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी 3 वेळा झालेल्या ग्रामसभेत कंपनीला दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्याचा ठराव केला होता। ही मुजोर कंपनी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला किंवा ग्रामपंचायतीला जुमानत नसल्याने ग्रामस्थांनी या विरोधात सभा घेत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। पुढील 15 दिवसात याबाबत कोणताही निर्णय झाला नाही तर खालापूर तहसील कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आता सध्या आतकरगाव ग्रामपंचायतीमध्ये जी काही पाणी पुरवठा करण्याची जी विहीर आहे ती ही पाझर तलावाच्या खाली आहे आणि ग्रीनफील्ड रिसॉर्ट ही त्यांची जॅकवेल त्या विहिरीपासून फक्त 100 मीटर अंतरावर खोदत आहे। सध्या पाणी पुरवठा अतिशय कमी वेगाने आणि कमी प्रमाणात हा आतकरगाव ग्रामपंचायतीमध्ये आडोशी आणि आतकरगाव दोन्ही गावामध्ये होत आहे आणि सदर ग्रीनफील्ड रिसॉर्टने पाणी उचलल्यास पाण्याची भीषण टंचाई होऊ शकते। ही पाण्याची भीषण टंचाई होऊ नये या शुद्ध हेतूने आम्ही ही NOC रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कंपनी आगाऊपणा करून काम चालू ठेवत आहे। कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचा कोणत्याही ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याला ती न जुमानता काम चालू ठेवत आहे। आम्ही खालापूर तहसीलदार, BDO साहेब, लघु पाटबंधारे विभाग कर्जत, जिल्हाधिकारी आणि कलेक्टर या सर्वांना कागदोपत्री व्यवहार केलेला आहे, पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही। सर्वांना पुन्हा एकदा कळून आम्ही आता ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे की 15 दिवसाचा अल्टिमेटम द्यायचा, तर 15 दिवसानंतर तहसीलदार कार्यालयासमोर सर्व सामुदायिक दोन्ही गावचे मिळून सामुदायिक उपोषणाचा मार्ग अवलंबायचा हा शेवटचा पर्याय आम्हाला ग्रामस्थांसमोर आता दिसतोय। संवाद मराठीसाठी दिनेश पाटील, खालापूर।